नमस्कार. मी नाव नाव सांगते, माहिती आहे मला, आठवते. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर आणि तुम्ही बघताय. दिल के करीब. माहिती आहे मला, आठवते मला. तुम्ही बघताय दिल के करीब वेगळं वळण. तुम्ही बघताय दिल के करीब एक वेगळं वळण. मला काय झालंय? नाही नाही, मला आत्ता तरी काहीच झालेलं नाहीये, पण वयाच्या 85व्या वर्षी माझं काय होणार आहे किंवा काय झालं असेल, माझी काय परिस्थिती असेल, हे आत्ता मला अजिबात सांगता येत नाहीये. आणि मला आत्ता शपथ इतका कॉम्प्लेक्स येतोय ना, कारण मी ज्यांच्यासमोर आत्ता बसले त्या आहेत 85 वर्षाच्या एक तरुणी, रजनीताई घोरपडे. नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला काय म्हणू, काकू म्हणू का की ताई म्हणू? काय म्हण, आजी म्हटलंस तरी चालेल. रजनी काकू, तुम्ही ना, म्हणजे मी तुमच्या वयाची झाल्यानंतर तुमच्या शतांशाने जरी फिट असेल ना, तरी देव पावला म्हणायचं. माझे आशीर्वाद आहेत. कारण आता तू इतकी ऍक्टिव्ह आहेस आणि इतक्या लोकांच्या मुलाखती सुंदर घेतेस. थँक्यू. ते असंच पुढे चालू राहील. थँक्यू थँक्यू. हे एपिसोड ना मी गेली 2 वर्ष कंटिन्युअस बघते. त्याच्या आधी अनेक गोष्टीत गुरफटले होते, हां. मिळत नव्हतं बघायला. पण ही 2 वर्ष माझी एकदम शांततेची आणि आनंदात जात आहेत. कारण दिवसाला 2 तरी मी व्हिडिओ बघते. हो, दिल के हो, करीबचे? हो. आणि त्यातले मला आवडलेले खूप, दिलीप प्रभावळकर अच्छा. आणि सावरकर, जयंत सावरकर. हो 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 हो. आणि जे जयंत सावरकरांचे मामा हे सासरे, हां. ते मामा पेंडसे. हम्म. आणि ते आणि आम्ही एकाच गावात कुर्ल्यामध्ये राहत होतो. हम्म. त्यामुळे ती फॅमिली सगळी, त्यांची मिसेस मला माहिती. अच्छा आणि खूप नाटकं पाहिली कुर्ल्याला असताना. अच्छा. आणि या सगळ्या गोष्टींची आवड तेव्हा निर्माण झाली. येस येस. सुलेखा, तू नेहमी एक सुरुवात छान करतेस की आलेल्या याचं स्वागत गिफ्ट देऊन करतेस. हो. पण आपण आज थोडं उलटं करूया का? आज मी तुला गिफ्ट देते. अरे वा, थँक्यू सो मच. थँक्यू. तर पहिल्यांदा हे माझं रिलीज झालेलं पुस्तक, ज्याच्यामध्ये निवडक कविता आल्यात माझ्या, आणखी बाकीचे कवी पण सगळे आहेत. अच्छा. तर हे तुला देते पहिल्यांदा. थँक्यू. गोकर्ण नाव आहे त्याचं. पुण्यामध्ये 2-3 महिन्यापूर्वी प्रकाशन झालं. कमाल. आणि आणखीन एक माझं पुस्तक पूर्णपणे माझ्या कवितांचं, हां. हे प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अरे वा 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 वा. आणखीन एक पुस्तक मला तुला द्यायचंय. माझी नणंद आहे MD आणि कॅन्सरसाठी ती खूप काम करते. अच्छा. टाटामध्ये, म्हणजे आफ्टर रिटायरमेंट तिने टाटामध्ये स्वतःला एकदम बिझी ठेवलेलं आहे. आणि लोकांच्या उपयोगी पडण्याचा तिचा खूप स्वभाव आहे. अच्छा. तिचं नाव आहे दुर्गा गाडगीळ. अच्छा. माझी लहान नणंद, म्हणजे मी लग्न झालं तेव्हा ती 10 वर्षाची होती. अच्छा. बरोबर. आता ती एवढी मोठी आहे. आणि तिने दुसऱ्या एका डॉक्टरांच्या मदतीने डोसकं फिरलेल्या पेशी असं कॅन्सरचं नाव देऊन हे पुस्तक लिहिलं आहे. बरं. आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा बाऊ न वाटताना त्याची काळजी कशी घ्यावी हे यातनं सांगितलंय. क्या बात आहे. आणि दुसरं मला ह्याच्याशी संबंध म्हणजे, हां. ज्या वेळेला हे पुस्तक प्रकाशन झालं, ते दोन्ही डॉक्टरांनी अनाऊन्स केलं की पथनाट्यातनं आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं. वा. तर काय करता येईल? त्यांनी एक भारूड किंवा कविता किंवा गीत असं तुम्ही लिहा, आणि ज्यांचं चांगलं येईल त्यांचं घेऊन आम्ही पथनाट्य करू. तर मी एक भारूड लिहिलं. अच्छा. हा, कॅन्सरवर. बरं. आणि ते त्यानं पाठवलं, खूप आवडलं त्यांना. हां. आणि अनेक पथनाट्यामध्ये त्याचा उपयोग केला गेला. अच्छा. सो आय एम हॅपी. वा वा. आणि भारूड हा एक जुना काव्य प्रकार आहे, हो, जो हो, लोकांना जास्त माहित नाही. त्याची कविता मी नंतर तुम्हाला वाचून दाखवेन. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. आता तुम्ही मला गिफ्ट दिलेत, तर मी सुद्धा तुम्हाला गिफ्ट देऊन तुमचं स्वागत करते आणि मग गप्पांना सुरुवात करूया. ओके. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, शैलजाताई मोरे, आणि त्यांनी तुमच्यासाठी श्री गुरुचरित्र पाठवलंय. कथायुक्त गुरुचरित्र आहे. ओके. खूपच छान. मला आवडेल वाचायला. हो ना. कारण धार्मिक जी पुस्तकं आहेत त्याची मला खूप आवड आहे वाचायची. पुराण, कथा किंवा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी. अच्छा अच्छा. आणि आणखीन एक सांगू का? हो.
मी रुयामधली. अरे मी तू पण पण रुयामधली. मी पण ही जोडी जुळली. हो. पण फक्त मी 62 मध्ये अच्छा अच्छा. तिथे BA केलं हा, हा. आणि तिथे माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. हा 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 हा. आधी मी केवळ घरगुती विषयावर कविता करत होते. हम्म. तिथे आम्हाला शांता शेळकेबाईंचा हो. सहवास मिळाला. हो, हो, हो. त्या माझ्या गुरु म्हणून हो. त्यांनी एवढी काय म्हणू प्रेरणा दिली की माझ्या कवितांचं रूप एकदम पालटलं. अच्छा. अरे वा अरे वा. आणि अनेक वेगवेगळ्या कविता मग त्या सामाजिक असतील, वैयक्तिक असतील, आनंदाचे क्षण असतील, दुःखाचे क्षण असतील, पण त्या कविता लोकांपर्यंत पोचायला वा लागल्या. वा वा. त्याच्या आधी मी कविता लिहित होते, पण मला आपल्यातली ही जाणीव शक्तीची नव्हती. त्यामुळे मंगलाष्टकं, पाळणे, हा डोहाळ जेवणं हा. आणि वाढदिवस याच्यावर घरगुती व्हायच्या आहे. अच्छा. आणि तेव्हा मी एक कविता म्हणायची झाली तरी मला धडधड व्हायची. हा हा माझ्या बहिणी चांगल्या गाणाऱ्या होत्या. हा, हा. मी कविता लिहायची आणि त्या गाणं म्हणायच्या. हा हा हा. आता नंतर या शांता शेळकेबाईंनी जे एक वळण लावलं त्यांनी मला माझी कविता म्हणण्याचं एक धाडस वा दिलं. वा लोकांपर्यंत पोहोचण्याचा मला आनंद खूप मिळाला. वा. तुम्हाला वाचनाची आवड आहे आणि तुम्ही आता क्रिकेट सुद्धा खेळलात असं मला कळलं. सो क्रिकेटवरचं हे एक आगळं वेगळं पुस्तक रोहन प्रकाशनने तुम्हाला भेट केलं आहे. कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट, रामचंद्र गुहा यांचं. ओके, थँक्यू सो मच. आणि क्रिकेटशी माझा संबंध काय तो थोडक्यात तुम्हाला सांगते. हां. मी कॉलेजमध्ये कबड्डी प्लेयर होते अच्छा. रुयामध्ये. अच्छा. आणि माझे म्हणजे नंतर लग्न झाल्यावर माझे मिस्टर सतत जिमखान्यामध्ये क्रिकेट होते. अच्छा. आणि ते कोलगेटमधनं टाइमशील्ड आणि बाकीच्या जिमखान्यातनं ते खेळत होते. विकेट किपर म्हणून ते प्रसिद्ध हा होते. हा हा हा. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मला कळलं की हे क्रिकेट खेळतात. बॅट बॉल घेऊन पॅड बांधून मैदानी उतरले, मला हे पतिदेव अरे दिसले. वा अरे वा, क्या बात आहे. यांनी माझी सुरुवात झाली जीवनाची. अच्छा. वा वा. आणि नंतर माझं भाग्य असं की त्यांच्या क्रिकेटच्या ह्याच्यामुळे मला पूर्ण सगळ्या देशांच्या मॅचेस ब्रेवॉन स्टेडियम आणि गरवारे पॅव्हिलियन मध्ये बसून बघता आल्या. त्यातलं कळत नव्हतं काही, पण आनंद उपभोगला मी. वा वा. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे वैदेही दुगल आणि इदित्री क्रिएशन्स हा तिचा ब्रँड आहे. तिने तुमच्यासाठी ही स्लिंग बॅग पाठवली आहे आणि ह्यावर ब्लॉक प्रिंटिंग खूपच छान आहे, खूपच छान आहे. आतमध्ये आणखीन काय काय आहे. अरे वा, ब्लॉक प्रिंटचा असा बटवा आहे. कलाकुसर खूप छान छान ना. वा. बाहेर जाताना तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. ओके. आणि तिचा नंबर वगैरे सगळं इथे लिहिलेलं आहे. मला हे तिचं ब्रँडिंग पण खूप आवडलं. नाव काय तिचं? वैदेही तुगल आणि इदित्री क्रिएशन्स. वैदेही खूप आभार. एकदम छान मला मिळालंय गिफ्ट तुझ्याकडनं. तुमची स्किन एवढी छान कशी? तुम्ही काय करता? स्किनला मी काहीही करत नाही, पण तुम्ही सुंदर सुंदर तर आहातच. पण तुमची- बालपणापासून एवढं माहिती हा. की दूध हळद लावायची हा आणि साबण असेल तो पण सॉफ्ट असलेला लावायचा. हा, कोणता हा. तरी. कळलं ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही या वयात म्हणजे आपण जर का पोचलो तर बरं का, तर अशा छान दिसाल. म्हणजे मी मेकअप वगैरे काही करत नाही. नाही, अजिबात नाही. खूप छान स्किन आहे तुमची. थँक्यू. बरं, तुमच्या ह्या सौंदर्याला हातभार लावायला आपल्याकडे 100% हर्बल प्रॉडक्ट घेऊन आले. डॉक्टर आरती सोमण, साताऱ्याची आपली मैत्रीण आहे आणि तिने तुमच्यासाठी उटणं पाठवलंय. ओ, हा माझा आवडता हे आहे बॉडी स्क्रब. मसाज ऑइल आहे, हर्बल सोप आहे, टर्मरिक स्वीट ऑरेंज फेस ऑइल खूप सुंदर आहे नक्की याचा मी उपयोग करेन. आणि थँक्यू सो मच. हर्बल अगरबत्त्या. ओ, ही एक डायरी पाठवली आहे तुम्हाला अच्छा. अश्विनी जोगळेकर यांनी आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्राफ्ट ट्रिब्यूट. सो ही एक ना डायरी अशी आगळी वेगळी आहे. ही जी डायरी आहे ती वेस्ट मटेरियलपासून बनवलेली आहे. म्हणजे जुनी कापडं म्हणा किंवा रद्दी पेपर म्हणा. आणि जयपूरजवळचं संगानेर म्हणून गाव आहे, तिथे ती बनते. खूपच छान आहे.
आणि मला कविता लिहायला आणखीन एक. येस येस येस. आणि क्राफ्ट रिब्यूट चं एक आउटलेट सुद्धा आहे. हा. आणि तुम्हाला जर का यांच्याकडून काही मागवायचं असेल, कारण अश्विनीताई ना भारतातल्या सगळ्या अशा ज्या कला आहेत त्या त्यांच्या इथे एक्झिबिट करतात, ऑनलाईन सुद्धा त्या विकतात आणि आपल्याला त्यांच्या सेंटरमध्ये बघायला सुद्धा मिळतात. थँक्यू. नक्की. येस. पुण्याची आपली एक अतिशय दिलकेकरीब मैत्रीण आहे मीनाताई इनामदार, आणि त्यांनी तुमच्यासाठी ड्रेस मटेरियल पाठवलंय. ओ मीनाताई खूपच छान, मला आवडलं. त्यांची चॉईस पण छान आणि असते. माझा हा आवडता रंग आहे. तुम्हाला अच्छा. कसं कळलं? नक्की मी याचा यूज करेन. दुपट्टा पण आहे, सगळं आहे याच्यामध्ये. वा वा वा, मस्तच. वाव. खूप छान. चेरी पिकची बॅग आज तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून आणली आहे निशांतदा आवळे यांनी. कलर किती छान आहे. आणि पर्सनलाइज्ड नेम टॅग सुद्धा आहे बघा, वाव. इथे रजनी लिहिलेला. हा, हा ना, छान आहे ना. मस्त. नक्की मला सामान ठेवायला आणि बाहेरगावी जायला उपयोग होईल. येस येस. सो आपण गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला तुम्हाला काय विचारायचं आहे, तुम्ही एवढ्या एनर्जेटिक कशा? ते सांगायच्या आधी मला एक 2 ओळी व्यक्त हो करायच्या. हो, प्लीज प्लीज. हा जो तुमचा कार्यक्रम आहे ना, तो इतका विविध प्रकारे लोकांपुढे येतो. मला आवडला खूप. मुलाखत घेण्याची पद्धत खूप आवडली. तर मी त्याच्यात एक 2 ओळी लिहिल्यात. बिझी वी मध्ये स्मितहास्याने स्वागत अमुचे होता, विविध रंगी भेटी मिळता, करू कशाला चिंता. वा. मन मोकळ्या गप्पा मधुनी मन होई मोकळे, असेच फुलू दे सदैव तुमचे मुलाखती सोहळे. वा, थँक्यू सो मच. थँक्यू. खूपच छान मुलाखती घेता तुम्ही. थँक्यू. सो आता मला सांगा, हां, एनर्जी मागचं राज काय? मला वाटतं बालपणापासून जे संस्कार झाले मनावर, त्यांनी कुठेतरी ही एनर्जी मिळत गेली, वाढत गेली. थोडी मी बॅकग्राऊंड सांगते त्याची. माझं माहेर साने अच्छा. आणि वडील एकदम शिक्षकी पेशात, कडक शिस्तीचे. ते घरामध्ये मोजकच बोलत, पण बरोबर माणसाला त्याचा अर्थ कळेल असं. हां. आम्ही झोपलेलो असो तो उठवताना ते कधी हाका मारून उठवायचे नाही. जाता येता फक्त एक वाक्य म्हणायचे, चराती चरतो भगा, हां. जो चालतो त्याचं भाग्य उजळतं. अच्छा. आणि ते वडील खूप कडक स्वभावाचे होते, पण त्यांच्या तोंडून आम्हाला ना मराठीचं काव्य ऐकण्याची गोडी लागली. वामन पंडित, मोरपंत यांच्यापासून आत्तापर्यंतच कवी, तांबे, मंगेश पडगावकर, केशवसूत, या सगळ्यांच्या कविता आम्हाला पाठ. आणखीन एक सांगते, जेव्हा आम्ही मे महिन्यात कुठेतरी जायचं असं, तेव्हा काय एवढ्या सहली किंवा कुठे पिकनिकला जात नव्हतो, पण लग्न कार्याच्या निमित्ताने, तर आम्हाला मुलांना तो आनंद असायचा. आम्ही 6 भावंड. तो आनंद आम्हाला मिळण्यासाठी एक वडिलांची अट असायची की तुम्ही 2 कविता पाठ झाल्याशिवाय आपल्याला जायचं नाहीये. म्हणून माझ्या लहानपणापासून अनेक कवींच्या अनेक कविता आमच्या तोंडपाठ झाल्या. अच्छा. आणखीन एक आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य सांगते. लहान मुलांना झोपवताना साधारणतः अंगाई गीत म्हणतात, पण माझे वडील किंवा माझी आई आम्हाला बाळांना झोपवताना खांद्यावर टाकून प्रभावशाली परममंगला महाराष्ट्र देशा, प्रणाम आमचा तुला भारती महाराष्ट्र देशा, ही भोपाळी अंगाई गीत म्हणून आम्ही गायली. पण त्याचे संस्कार मनात कुठेतरी गेले. आणि आमच्या साने कुटुंबातली आता म्हणजे माझ्या वडिलांच्या पुढची 6वी पिढी चालू आहे. त्या 6व्या पिढीमध्ये सुद्धा बाळाला झोपवताना हीच अंगाई गायली जाते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अभिमानाचे संस्कार जे मनावर झाले ते कायमचे. ही एक वडिलांची सांगण्यासारखी गोष्ट. आणि त्यांचं शिक्षणाला खूप महत्व असायचं. आम्ही 6 भावंड. बहिणीनं आम्हाला सगळ्यांना त्यांनी टीचर म्हणून
जे शिकायचं ते शिका सांगितलं. अच्छा. आणि माझा एक भाऊ IAS झाला, अच्छा. 2 भाऊ इंजिनियर झाले जे अमेरिकेत जाऊन सेटल झाले. अच्छा. पण पुढच्या सगळ्यांपर्यंत ही संस्कृती पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर त्यांनी सोपवलेली होती. आजही प्रभावशाली या गाण्याने आमची पुढची पिढी झोपते हे संगीताकडनंच तुम्हाला कळेल. हा. कारण तिच्या नातीला हेच गाणं म्हटलं जातं. अच्छा. ओके. त्यामुळे जे संस्कार झाले ना ते संस्कार फुलत गेले. पण मगाशी म्हणलं तसं माझ्या कवितेला लिमिटेड स्कोप होता आणि मी इतकी धीट नव्हते. कुणाच्या समोर ते कविता म्हणायची वेळ आली की माझ्या डोळ्यातनं घळाघळा असो. अच्छा. अर्जुनासारखी अवस्था व्हायची. अच्छा. पण पुढे मला रुईया कॉलेजमध्ये माझ्यात जे परिवर्तन घडलं ना त्याचं सगळं श्रेय मी शांताबाई शेळके आणि आमचे मराठीचे दुसरे प्रोफेसर राशम वाळिंबे यांना देते. त्या काळामध्ये ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, सावरकर, तांबे या सगळ्यांचं साहित्य आमच्या डोळ्यासमोर आलं. आणि शांताबाई नेहमी काय करायच्या की त्यांना जे काही शिकवायचं असेल ते लवकर संपवायच्या आणि बाकीच्या गोष्टी सिनेमाच्या गोष्टी किंवा कवितांच्या गोष्टी सांगायच्या. आणि त्यांनी मला कवितेची काय म्हणू एक गोडी लावली आणि एक वळण दिलं. आणि तेव्हापासून माझ्या कविता या केवळ सणासुदीच्या न राहता ना सामाजिक किंवा मनातल्या भावना प्रकट करणाऱ्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या होऊ लागल्या. तर मी शांताबाई शेळकेंना खूप मानते. त्यांच्यामुळे माझं जीवन संपूर्ण पालटून गेलं. आणि एक ढीटपणा आला की आपली कविता आपल्याला सादर करायची असेल तर ती कशा करावी आणि लोकांपुढे कशी मांडावी. वेगवेगळे विषय हाताळले मी कवितेमध्ये. मग त्यात प्रेम कविता होत्या किंवा म्हणजे तुम्हाला मी एखादी कविता वाचून दाखवली तर हो चालेल ना. पहिल्यांदा एक सांगते की जीवनाकडे बघण्याची दृष्टी ही कशी असावी याबाबत मी एक कविता लिहिली. कवितेचं नाव आहे आनंदच आनंद. आपण नेहमी दुःख उगाळत बसतो आणि मला सुख नाही, मला आनंद नाही, मी कमनशिबी आहे. पण मला हे पटत नाही. प्रत्येकाचं जीवन आनंदाने फुललेलं आहे. फक्त तो आनंद कसा कुठे शोधायचा हे ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून आहे. तर ती एक कविता वाचवते. आनंदच आनंद, नजर जाईल तेथे आनंदच आनंद. आनंद लावणीच्या अदाकारीत आहे, स्वरांनी सजलेल्या सप्तसुरांच्या मैफलीत आहे, टाळ मृदुंगाच्या जयघोषात आहे आणि मायकेल जॅक्सनच्या जल्लोषातही आहे. आनंद आनंद चिमुकल्या बाळाच्या निरागस डोळ्यात आहे, मायेने ओथंबलेल्या आजीच्या खरखरीत स्पर्शात आहे, नववधूच्या मेहंदीने रंगलेल्या हातातील कंकणात आहे. आनंद आनंद वर्षाकालीन गडगडणाऱ्या मेघात आहे, तृप्ततेने नाचणाऱ्या मोराच्या पिसाऱ्यात आहे, सृजनाच्या जाणीवेने डोलणाऱ्या तृणपात्यात आहे. आनंद खरं पाहता ना, आनंद खरं पाहता माणसाच्या मनातच आहे, जो प्रतिबिंबाच्या रूपाने सर्व विश्वात सामावलेला आहे. तेव्हा अशा कविता मला सुचायला लागल्या आणि मग हे विचार वेगवेगळ्या प्रकारांनी समोर आले. माझं जीवन जे माहेरी होतं सगळं साहित्याने संपन्न असलेलं, तर मी सासरी आल्यानंतर वेगळं वातावरण होतं. सगळे इंग्लिश आणि साऊथ इंडियन, हिंदी या लँग्वेज मधनं शिकणारे माझे पती आणि बाकीचे सगळे दीर, नणन, पुतण्या. त्यामुळे एकदम मराठी संस्कृतचं वातावरण बदलून आम्ही हिंदी आणि तामिळ भाषा या सगळ्यामध्ये अडकलो. माझ्या मिस्टरांना ह्याची खूपच आवड होती, क्रिकेटची. पण आमच्या घरातल्या कोणाही माणसांना साहित्याची आवड नव्हती. माझा प्रयत्न होता की त्यांना साहित्य आवडलं पाहिजे, म्हणून आम्ही दिवाळी अंकांची एक लायब्ररी सुरू केली. ते सगळ्यांना देता देता घरी रोज बसून सगळ्यांसमोर एक तरी लेख वाचायचा किंवा एक तरी कविता वाचायची. असं करत ती गोडी लावण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यात मला यशही मिळालं. आणि म्हणून माझे पुढचे जे सगळे गाण्याचे कार्यक्रम किंवा सगळे याला सगळ्यांचा पाठिंबा मिळाला. माझे मिस्टर माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांना क्रिकेटचं वेळ होतच. मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे ते
क्रिकेटला पॅड बांधून मैदानी उतरले, मला हे पतिदेव दिसले, ते तर होतच. पण त्याच्या जोडीने त्यांचं ज्ञान इतकं अचूक होतं की मागे एकदा, तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, विजय मर्चंटचा रेडिओवरती एक शो असायचा, क्रिकेट विथ विजय मर्चंट, आठवड्याला एक लेक्चर. माझे मिस्टर ते लेक्चर कधी चुकवायचे नाहीत. आणि एकदा असं झालं की त्यांनी जी काही त्यातली डिटेल माहिती सांगितली ती माझ्या मिस्टरांना वाटलं की नाही, हे बरोबर नाहीये, त्याच्यात चूक आहे काहीतरी. पण त्यांनी धाडस केलं आणि त्यांनी विजय मर्चंटला कळवलं की हे रेफरन्सेस तुम्ही दिलेत ना, तर प्लीज मी सांगतो बघा, ह्याच्यात हा बदल हवा, कारण हे चुकीचे आहे. विजय मर्चंटचा मोठेपणा असा की त्यांनी आपली चूक अत्यंत नम्रतेने कबूल केली. माझ्या मिस्टरना ऑफिसमध्ये बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि पुढच्या विजय मर्चंट, क्रिकेट विथ विजय मर्चंट मध्ये सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं की मला अत्यंत आनंद आहे की एक श्रोता इतक्या सूक्ष्मपणाने ऐकतो. त्यामुळे आमच्या घरात म्हणजे सासरी ना सगळ्यांना खेळाची आवड. माझे मिस्टर आणि त्यांचे धाकटे भाऊ क्रिकेटर, त्याच्या खालचे भाऊ टेबल टेनिस चॅम्पियन, माझी नणंद जी आता तिने पुस्तक लिहिलं ती बास्केटबॉल चॅम्पियन. आता तीच परंपरा पुढच्याही पिढीने चालू ठेवली आहे. माझी पुतण्या सगळ्या याच्यात आहेत फील्डमध्ये आणि खूप मजेत आहे सगळं चाललं. माझ्या सासूबाई खूप कडक होत्या, पण सगळ्यांना शिस्त लावण्याच्या बाबतीत पर्टिक्युलर होत्या. त्यांचं आयुष्य पाहिल्यावर मला काय वाटतं ते सांगते. त्यांचं आयुष्य किती होतं? 106. आणि शेवटपर्यंत कणा ताठ, वागण्यातली शिस्त तशीच. फक्त शेवटी जरा असं एक सासरचं हे होतं वातावरण. आणि नंतर म्हणजे पुढचं मी कसं आयुष्य बांधत गेलं, तर आम्ही मिस्टरांच्या मनात होतं ते कोलगेटमध्ये असताना की नाही, मला स्वतंत्र बिझनेस करायचा आहे. आणि म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही करा बिझनेस, मी माझी नोकरी चालू ठेवते. मी शिक्षिका, चेंबूरमध्ये आमची शाळा आहे येथे, 25 वर्ष मी नोकरी केली शिक्षिकेची. तर मी नोकरी चालू ठेवते, आपल्या घरातल्या पैशाची आवक होईल आणि तुम्ही करा. त्यांनी इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू केली. आणि त्याला व्यवस्थित नाव दिलं घोरपडे इन्व्हेस्टमेंट. आज त्या कंपनीला 55 वर्ष झालेत. आता माझे मिस्टर नाही आहेत, ते 2014 मध्ये गेले. पण त्यावेळेला मला एक असं धाडस वेगळं आलं की मी कधी या व्यवसायात पडलेले नाही किंवा अभ्यास केलेला नाही. पण माझ्या मिस्टरांचे श्राद्धविधी संपल्यानंतर 14व्या दिवशी मी आमच्या ऑफिसमध्ये हजर झाले. 12-14 लोकांचा स्टाफ होता. आणि मी तिथे गेल्यावर लोकांना कन्व्हिन्स करायला आपल्याला पण नॉलेज पाहिजे ना. बरोबर. तर मी शिक्षकी पेशा बाजूला ठेवला आणि स्टुडंट बदले आणि सगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टींचं नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न केला. आज माझी ती कंपनी अजूनही चालू आहे. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. त्यात मला आनंद आहे खूप. ते करता करताच एकीकडे हे कलेचा प्रांत पण फुलत गेला. सो तुम्ही ह्या ज्या इतक्या सुंदर सुंदर कविता करता, त्या कवितांचं गाणं सुद्धा झालेलं आहे, त्याचा अल्बम सुद्धा आलेला आहे. सगळ्यात आधी म्हणजे पहिली कविता तुम्ही कोणती केली होती, कुठल्या वयात केली होती? आणि आता कवितांची जी आता गाणी स्वरूपामध्ये अल्बम निघालेला यूट्यूबवरच आहे. यूट्यूबवर. तर बकुळा फुलांची ओंजाळ, त्याच्याबद्दल सुद्धा थोडीशी माहिती द्या ना. माझ्या कविता हळूहळू संग्रह वाढत गेला. सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे फक्त कौटुंबिक विषय होते, नंतर ते माझे वैयक्तिक झाले किंवा दुसऱ्याच्या भावना व्यक्त करण्याचे पण झाले. आणि मग त्यातली जी गाणी होती म्हणजे कविता होत्या त्याला गाण्याचं स्वरूप देण्यासाठी माझा स्टुडंट पुढे आला. अच्छा, कोण, काय नाव? अभिजित राणे. बर. जो उभरता म्युझिक डायरेक्टर आहे. त्यांनी पाहिल्यावर तो म्हणाला, बाई या कविता इतक्या छान आहेत, आपण याची गाणी करूया. त्यामुळे आमची भूमिका पालटली. आता तो गुरु शिष्य. तो म्हणाला, मी सगळं मॅनेज करतो, कलाकार कोण पाहिजे, कुठलं गाणं आहे, चाल मी देतो, तुम्ही फक्त मला हो म्हणा.
त्यामुळे आम्ही मग ते कविता सगळ्या संग्रह केला. स्टुडिओमध्ये प्रत्येक वेळेला मी जाऊन तिथे उपस्थित राहायचे. कसं हे होत आहे रेकॉर्डिंग, काही शब्द बदलावा लागतोय का, उच्चार बरोबर. कसे होत आहेत, बरोबर. हे सगळं बघत असे. त्याच वेळी ते रेकॉर्डिंग होत असे. फक्त एकच असं झालं की आमची जवळजवळ 8 गाणी रेकॉर्ड झाली. त्याच्यात पद्मजा फेणाणींचा सहभाग होता 2 गाण्याला. भरत बलवल्लीने 1 गाणं म्हटलं. नंतर आता पुण्याची जी प्रियांका बर्वे आहे उभरती कलाकार, तिने 2 गाणी म्हटली. आणि नंतर सुचित्रा भागवत म्हणून वेल नोन गायिका आहे मुंबईची, तिने म्हटली. आणि त्या स्वातीताई पोहनकरांनी स्वातीताई पोहनकरांनी जे केले ते आत्ता रिलीज झालंय माझं. तुम्हाला ते YouTube याच्यावर पाहायला मिळेल. आणि तुम्ही सगळेजण स्वातीताई पोहनकरांचा आता आपण दिल के करीबवर इंटरव्ह्यू सुद्धा केला होता, तो नक्की बघा, खूप छान झाला एपिसोड. आता पुढचा आणखीन एक एपिसोड तयार आहे, वा, तो होईल. येस. आमचं फक्त काय झालं, बकुळ फुलांची उंजळ हे मी नाव टायटल त्याला दिलं आणि 6 गाणी आम्हाला रिलीज करायची होती. पण नेमका कोविडचा काळ आला. अच्छा. सगळ्या ऍक्टिव्हिटीज तेव्हा स्टॉप झाल्या. आणि कोविड संपल्यानंतर जे आलं त्याच्यामध्ये माझं बकुळ फुलांची उंजळ YouTube चॅनेलवर मी प्रसिद्ध केलं. अर्थात याच्यासाठी माझ्या शिष्याचीच मला मदत मिळाली. आणि मग आम्ही त्याच्यात एक ऍड करत गेलो की कविता वाचन, निवेदन किंवा आपल्या मनातल्या इच्छा काव्याच्या स्वरूपात म्हणजे नाही, गेय स्वरूपात नाही, गद्य कविता टाईप आपण केल्या. आणि तुमचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. युट्यूब चॅनल, त्याचं नाव काय आहे? तेच बकुळ फुलांची उंजळ. ओके ओके. सो रजनीताईंचं जे यूट्यूब चॅनल आहे बकुळ फुलांची उंजळ, त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा धुंद बकुळ गंध सांगतो मला, हा धुंद बकुळ गंध सांगतो मला. येईल तुझी रे प्रिया भेटण्या तुला, हा धुंद बकुळ गंध सांगतो मला, हा धुंद बकुळ गंध सांगतो मला. शपथ घेता मी तुझी अनमोगरा फुलला मनी. शपथ घेता मी तुझी अनमोगरा फुलला मनी. मोगरा फुलला मनी, मोगरा फुलला मनी. भाव हे मम अंतरीचे फुलून येती गायनी. भेट घडताही तुझी अनगंध भरला मनमनी. शपथ घेता मी तुझी अनमोगरा फुलला मनी. एक आणखीन एक कविता तुमच्याबरोबर. हो प्लीज, मला तर आवडेलच खूप. त्याच्या कवितेचं नाव आहे क्षण. क्षण सोबती सोबती जशी सायलीची साथ, सावलीची साथ. क्षण सोबती सोबती जशी सावलीची साथ, बोट धरून चालवी जीवनाची पाऊल वाट. क्षण कधी ओले ओले बालपणी साठवलेले,
नात्यातले भावबंध वात्सल्याने ओथंबलेले. क्षण मस्त धुंदीतला यौवनाने मोहरलेला, सौख्याचे निधान तो जन्मभरी जपलेला. क्षण सुगंधी जशी बकुळीची फुले, क्षण सुगंधी जशी बकुळीची फुले, सुख मावेना मनात अजूनही गंध दरवळे. क्षण भयाण मनी होई थरकाप, पाठी ईश्वराचा हात सर्व दिसे सुखरूप. वा वा. क्षण जणू सांजवात जशी तेवते समयित, दुःखमय अंधारात मना करी प्रकाशित. शेवटच्या 2 ओळी बघा तुम्ही. हा. क्षण छोटासा माऊस जणू माझ्या कॉम्प्युटरचा. अच्छा. क्षण छोटासा माऊस जणू माझ्या कॉम्प्युटरचा, क्लिक करिता उलगडितो सारापट जीवनाचा. वा, वा. सारापट जीवन. क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच सुंदर. कोविडच्या काळात ज्या काही मी कविता केल्या त्या, मी तर म्हणजे रोटरी आणि तुम्हाला माहिती असेल इनरव्हील क्लब हे एकमेकाशी संबंधित संस्था आहेत आणि त्यांच्यातर्फे खूप समाजोपयोगी कामं केली जातात. तर माझे मिस्टर पण त्याचे सभासद हे होते मेंबर. मी पण इनरव्हील ही बायकांची संस्था आणि त्याची मी प्रेसिडेंट 2 वर्ष होते. तेव्हा समाजसेवेची खूप कामं केली आम्ही. आणि इंटरनल स्कूलमध्ये कॉम्पिटिशन लागायच्या इनरव्हीलच्या संबंध भारतामध्ये आणि त्या वेगवेगळ्या विषयावरच्या याच्यात. तर कोविडचा काळ होता आणि कॉम्पिटिशन त्यांनी अनाऊन्स केल्या. मी माझी कविता पाठवली. मग काही वेळेला मी हिंदीत पण कविता करत होते आणि त्या कविता पाठवते ते त्याला खूप दाद चांगली मिळाली आणि माझं आणखीन कविता लिहिणं फुलत गेलं. तर ती कोविडची कविता असते ज्याला पहिलं बक्षीस मिळालं. मैदाने सुनसान हुई, बगीचों में हलचल थमसी गई, रास्ते सन्नाटले गुमसुम से लगे, मन ही मन हम तड़पने लगे. तो क्या हुआ? कोरोना से हम लड़ेंगे, ये हमारी जिद्द है, विश्व में सुख शांती बरसे, कामना ये मन में है. मोदींनी आपल्याला काहीतरी सूचना दिल्या होत्या, त्याचा उपयोग करून मला पुढच्या काही भावना सुचल्या. घर में हम सब डटे रहेंगे, नियमों का पालन करेंगे, दूर रहकर तो भी हम सब एक साथ आगे बढ़ेंगे. छोड़कर मंदिर अपना भगवान भी आगे बढ़ा, चक्र लेकर हाथ में जो विविध रूप में है खड़ा. मग ते डॉक्टर असतील, पोलीस असतील, कोणी असतील. युद्ध भूमि पर भी डटकर भारत का नाम उज्ज्वल करेंगे. खूपच छान, खूपच छान. रजनी काकू, तुम्ही ना इतर सुद्धा काव्य वाचनावरचे कार्यक्रम केलेत, त्याबद्दल आणखीन काही माहिती देऊ शकाल का? नक्की. पहिले 2-3 आम्ही कार्यक्रम केले ते कुसुमाग्रजांपासून आत्ताच्या कवींपर्यंत. त्याला आम्ही नाव असं थोडं मजेशीर दिलं होतं, कु ते सौ. अच्छा. म्हणजे कुसुमाग्रज ते सौमित्र आत्ताचे कवी. आणि तो कार्यक्रम आमचा खूप रंगला. त्यात आम्ही विंदा कर्णिकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर या सगळ्यांची गाणी घेतली होती. आणि काही गाणी म्हणजे साथीवर म्हटली गेली आणि काही कवितांचं वाचन केलं गेलं आणि लोकांना तो प्रचंड आवडला कार्यक्रम. मग तसे आम्ही कार्यक्रम बरेच केले, पण माझ्या मनात कुसुमाग्रज हे दैवत माझं. मग मी माझा थोडा कल बदलला आणि केवळ कुसुमाग्रजांवरती कार्यक्रम करायला सुरुवात केली. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज असे कार्यक्रम आम्ही मुंबई, पुणे, चेन्नई आणखी वेगवेगळ्या ठिकाणी केले. खूप आवडले लोकांना. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझा भाऊ अमेरिकेत असतो, तो आला आणि तो म्हणाला, अगो किती सुंदर कार्यक्रम आहे हा, BMM मध्ये करा. मला वाटलं हे आपल्या सगळ्या याच्या पलीकडे आहे, पण त्यांनी थोडंसं नाव सांगून 2001 मध्ये मॉन्ट्रियलला, कॅनडामध्ये मॉन्ट्रियलला BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र अधिवेशनाचं संमेलन 3 दिवसाचं होतं.
त्याचं आम्हाला इन्व्हिटेशन हा. आलं की तुमच्या ग्रुप तर्फे तुम्ही कुसुमाग्रजांचा वा, कार्यक्रम वा, करा. वा, वा, वा. आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हा कार्यक्रम तिथे जवळजवळ आम्ही 2.5 तास केला. वा. त्याचं निवेदन आणि त्याची तयारी हे माझं काम. अच्छा. कविता वाचन हा. आणि बाकीचे सगळे आमचे जे 4-5 कलाकार आम्ही नेले होते गायक. ते सगळे गायन हा, हा. आणि कविता वाचन. अच्छा. आणि तो कार्यक्रम अतिशय रंगला. आणि कुसुमाग्रजांची पुतणी हम्म. तिने सांगितलं हा कार्यक्रम आम्हाला आमच्या नातेवाईकांसमोर करायचा आहे. क्या बात आहे. आणि तो पुण्यात आम्ही दुसऱ्या वर्षी त्यांच्या त्यांचं संमेलन होतं कुसुमाग्रजांच्या नातेवाईकांचं. आणि सगळ्यात आनंदाचा क्षण किंवा भावनेचा क्षण म्हणजे कुसुम नावाची त्यांची जी मोठी बहीण, हा, हा. जिच्या नावाने त्यांनी कुसुमाग्रज हा, नाव घेतलं, हा, हा. ती कुसुम बहीण आणि त्यांचे 2 भाऊ हा. आमच्या समोर बसलेत हा. आणि अत्यंत भावनावश होऊन आमचा कार्यक्रम ऐकतायत. आणि नंतर त्यांची पावती मिळाली की नाही असा कार्यक्रम आम्ही पाहिला नाही. हा, हा, हा. तेव्हा खूप म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला. तर त्या कुसुमाग्रजांचं आणखीन एक वैशिष्ट्य की आम्ही शाळेतनं कॉलेजमधनं पण केला. तर SNDT कॉलेजमध्ये एका BAच्या याला कुसुमाग्रज पूर्ण त्यांचा अभ्यास होता. तिथे आम्ही कार्यक्रम करताना आम्हाला जाणवलं की समोर जे विद्यार्थी बसले ते आमच्या बरोबर कविता म्हणतायत, गुणगुणतायत. वा, वा, वा. आणि आम्ही जी म्हणजे निवेदन माझं होतं तर मी जी काही माहिती त्यांची सांगत होते हा. ते सगळ्याचे पॉइंट्स ते लिहून घेत होते. अच्छा. त्यामुळे त्यांचे प्राध्यापक आम्हाला म्हणाले जे आम्ही महिनाभरात शिकवू शकलो नाही ते तुम्ही एका तासात शिकाल होत. वा, 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 वा. तो खूप आनंदाचा क्षण आहे आमचा. आणि विज्ञान परिषद जे आहे तिथे आम्ही केला. तिथून पण आम्हाला विज्ञानातील मोठमोठे शास्त्रज्ञ त्यांची खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली. या कार्यक्रमामध्ये मी कुसुमाग्रजांची एक कविता मी लिहिलेली सादर करत असे, ती तुम्हाला दाखवते. त्यांच्या सगळ्या साहित्याचा त्याच्यात उल्लेख येईल. कुसुमाग्रज एक झंझावाती वादळ, विश्वव्यापक मानवतेचा तो एक बिंदू आहे. दयेने उचंबळणारा कारुण्याचा महासिंधू आहे. क्रांतीचे गीत गाणारा तो एक महात्मा आहे. सर्वात्मका सर्वेश्वरा असलेला प्रत्यक्ष परमात्माच आहे. पाचोळ्याचे चित्र रेखाटणारा तो एक निसर्ग कवी आहे. समाजातील ढोंगीपणावर आसूड ओढणारा तो प्रखर टीकाकार आहे. बाबा आमट्यांच्या सेवा कार्यात देवपूजा पाहणारा तो एक आस्तिक आहे. सामान्य माणसात मोठेपणा शोधणारा माणुसकीचा दयासागर आहे. पृथ्वीचे प्रेमगीत गाणारा प्रेमाचा पाईक आहे. प्रेमयोग सांगणारा जणू भगवान श्रीकृष्णच आहे. जीवनातील सफलतेने कृतकृत्य झालेला तो एक कर्मयोगी आहे. कुसुमाग्रज नावाचे तुफान झंझावाती वादळ आहे. तुफान झंझावाती वादळ आहे आणि अंतिम क्षणासाठी सनईच्या सुरांची साथ मागणारा सच्च्या मनाचा रसिक आहे. वा. कारण त्यांच्या जीवनाच्यात त्यांनी लिहिलं होतं मी कुणी शोक करायचा नाही, सनईचे सूर वाजले पाहिजे याच्या वेळेला. तर त्यांचं म्हणजे एक नाट्यसम्राट वगैरे म्हणजे नाटककार म्हणून तर होतेच ते मोठे, पण कवी म्हणून ते खूप मोठे होते. तर आमचे अमेरिकेत आम्ही जेव्हा गेलो होतो VMM अधिवेशनाला तेव्हा आम्ही तिथे जो प्रोग्राम केला तोच प्रोग्राम आम्ही अमेरिकेच्या वेगवेगळ्या 5 शहरात केला. न्यूयॉर्कला, डलासला, ऑस्टिनला, तिथे सगळीकडे अतिशय सगळ्यांना हा आवडला कार्यक्रम. त्याचं समाधान मला खूप मिळालं. वा. मग त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करू लागलो. एवढंच नाही तर आम्ही काही नाटकं पण बसवली. अच्छा. सगळ्यात पहिलं नाटक जे लोकांनी खूप डोक्यावर घेतलं ते म्हणजे हासभापस्वी हा, दिलीप प्रभावळकर. हा, हा. त्याच्यात आमचे सगळे जे काय म्हणू पण यंग कलाकार, उभरते कलाकार, त्यांनी ते नाटक अतिशय खूप रंगवलं. मग प्रख्यात त्यांचं हाच मुलाचा बाप, त्यांची आणखीन काही नाटकं आम्ही केली. सख्खे शेजारी हे नाटक केलं. कारण आमच्या इथे ना चुनाभट्टीला मी राहायची. तर चुनाभट्टीला एक मोठं कॉलनी होती आणि तिथे विचार वसन व्याख्यानमाला अनेक वर्ष चालली. त्याची प्रथा पहिले 6 दिवस व्याख्यानं असायची वेगवेगळ्या तज्ज्ञांची आणि शेवटचे 2 दिवस काव्य किंवा नाटक यांनी त्याचा समारोप व्हायचा. तर आमचे काव्य गायनाचे, नाट्यसंगीताचे पण मी कार्यक्रम केले. ते सगळे कार्यक्रम म्हणजे नाट्यसंगीताची वाटचाल संवधानापासून आतापर्यंत हे कार्यक्रम
त्या व्याख्यानमालेचे ठरलेले होते की शेवट घोरपडे काकूंच्या या कार्यक्रमाने होणार. असा मी जवळजवळ 8 वर्ष कार्यक्रम केले तिथे. त्याला पण प्रतिसाद छान मिळाला. आणि हसवा फसवी आणि दुसरं 4 दिवस प्रेमाचे, या 2 नाटकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता या सगळ्या कार्यक्रम करण्यामध्ये माझा हेतू फक्त एवढाच होता की जे मला शाळेत करता आलं नाही आणि लोकांच्या मनात काव्याची, नाटकाची, रसिकतेची आवड निर्माण व्हावी म्हणून मी हे केलं. त्याला एक कारण झालं सांगू ग. जीवनामध्ये वाटचाल करत असताना एखादं संकट येतं, त्या संकटातनं बाहेर पडण्याचा आपण धडपड करतो. पण माझा विश्वास आहे की देव जेव्हा आपल्यासाठी एक द्वार बंद करतो तेव्हा दुसरं द्वार आपल्यासाठी उघडलेलं असतं. मी शिक्षक पेशात असताना एक संकट आलं मोठं. शिक्षक म्हणजे आमच्या डोळ्याचं काम, कारण पेपर तपासणीचं गट्टीच्या गट्टी. एका दिवाळीच्या सुट्टीमध्ये पेपर तपासताना मला अचानक जाणवायला लागलं की माझ्या डाव्या डोळ्याची शक्ती हळूहळू कमी होते. आणि एका दिवसामध्ये जवळजवळ 80% दृष्टी गेली माझी. ताबडतोब आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यांनी लगेच ऍडमिट केलं आणि रेटिना जो असतो तो रेटिना डिटॅचमेंट हे झालं. आणि याला दुसरा काहीही पर्याय नाही. जेवढा तुमचा भाग डिटॅच झालाय, राहिलेला भाग तुम्हाला सांभाळायचा असेल तर ऑपरेशन केलं. ते ऑपरेशन केल्यावर 2.5-3 महिने मला एका खोलीत काळे पडदे लावलेले, डोळे उघडायचे नाहीत, TV नाही, लाईट नाही, अशा अवस्थेत काढावे लागले. ते काढत असताना माझ्या मनात कवितांनी मला साथ दिली. एकटेपणा माझा बराचसा कमी झाला आणि एक कविता जन्माला आली. की कविता जस्ट मी तुम्हाला वाचून दाखवते, थोडी वेगळ्या प्रकारची आहे म्हणून. पण कवितेचं नाव तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल. ये दीपावली ये, दिवाळीच्या आधी हे घडलं. ये दीपावली ये, मी तुझे स्वागत करते, तमसो मा ज्योतिर्गमय अशी तुला प्रार्थना करते. विविध रंगांची पखरण करणारी तू माझ्यासाठी आगळी वेगळी झालीस. 2च रंगांचे रूप घेऊन माझ्यासमोर साकार झालीस. कारण फक्त काळे ठिपके डोळ्यात दिसत होते, बाकी काही या डोळ्याला काही दृष्टी नव्हती. काळोखाच्या ठिपक्याने रांगोळीला सुरुवात झाली. काळोखाच्या ठिपक्याने रांगोळीला सुरुवात झाली. बघता बघता सारी सृष्टी काळोखात बुडून गेली. काळोखाच्या ठिपक्याने मनोविश्व झाकळून गेले. अंधाराच्या अस्तित्वाने प्रकाशाचे मोल उमगले. काळोखाच्या साम्राज्यात पतिप्रेमाची साथ आहे, अंधाराच्या वाटचालीत खंबीर मनगटाचा आधार आहे. तेव्हा माझे मिस्टर माझी सेवाही करत होते. फक्त मला दुसऱ्या मैत्रिणीकडे ठेवण्यात आलं, कारण माझा मुलगा लहान होता, तो येऊन चालणार नव्हतं मांडीला. तर त्यांनी आईची पण भूमिका आणि वडिलांची पण भूमिका ती बजावली. अंधाराच्या वाटचालीत खंबीर मनगटाचा आधार आहे. कुशल धन्वंतरीच्या कुशल बोटांनी प्रकाशाचे कमळ फुलवले आणि प्रकाशाचे परब्रह्म माझ्यासमोर प्रगट झाले. अंधाराची अमावास्या लपून पौर्णिमेचा प्रकाश उजळला आणि ज्योतिर्मय दिवाळीचा सण आज खऱ्या अर्थाने साजरा झाला. फक्त त्यामुळे मला एका गोष्टीत पाणी सोडावं लागलं की मला शिक्षकाची नोकरी सोडावी लागली. हे किती साली? हे 82 मध्ये. म्हणजे माझी नोकरीची 25 वर्ष झाली होती जवळजवळ आणि मला नोकरी सोडावी लागली. त्याच्या आधी एक प्रार्थना मी शाळेसाठी लिहिली, ती सांगावीशी वाटते. ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पद्मजा फेणाणेंनी गायलेली ऐकायला मिळेल. आमच्या शाळेचे हेडमास्टर जे होते ते अतिशय संगीताचे अभ्यासक आणि विशिष्ट पद्धतीने सगळ्या गोष्टी पार पडल्या पाहिजेत असे आग्रही. त्यांनी मला बोलवून सांगितलं, माझं माहेरचं नाव साने आणि मी लग्नाच्या आधी नोकरीला लागले, त्यामुळे साने म्हणून प्रसिद्ध होते. सानेबाई, आपल्याला एक काम करायचं आहे, मला एक कविता पाहिजे, आपली प्रार्थना आपल्याला बदलायची, तुम्ही मला प्रार्थना लिहून द्या. तर मी म्हटलं हरकत नाही, पण एकच नको हां, मला 5-6 प्रार्थना लिहून द्या, त्यातली जी चांगली वाटेल ती मी निवड करीन त्याची. म्हणून मी 2 हिंदीमध्ये, 2 मराठीमध्ये आणि 2 संस्कृतमध्ये अशा 6 प्रार्थना लिहून दिल्या. त्यातली त्यांनी एक मराठी सिलेक्ट केली
आम्ही आमच्या शिक्षकांच्या याच्यानुसार सोपी चाल त्याला हा लावली. हा हा प्रार्थनेच्या या सुरातून एक स्वर माझा मध्ये, प्रार्थनेच्या या सुरातून एक स्वर माझा मध्ये, माझ्या अंगी ज्ञानाची फुलवात फुलू दे. पुढे आणखी काही कडवे आहेत. हा, हा. आणि हे गाणं पुढे पद्मजा फेणाणेंनी म्हटलं. अच्छा. आणि त्यांनी शाळेमध्ये येऊन आम्ही शाळेमध्ये त्याचं व्हिडिओ शूट केला. तो तुम्हाला बकोळे फुलांच्या उंजळीत नक्की पाहायला मिळेल. अच्छा. आणि त्यांचे मला जे म्हणजे काय म्हणू आपण एक गायडन्स, त्या म्हणाल्या बाई तुम्ही ही कविता लवकरात लवकर शाळापर्यंत पोहोचवा. अतिशय सुंदर आहे. ते एक त्यांचा मला आशीर्वाद मिळाला. आणखीन एक त्यांच्या त्या मला अभिप्राय सांगावा असं वाटतं. म्हणजे एवढी मोठी गायिका दुसऱ्याचं कौतुक करते हे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्यांचं मला लाभलं हे माझं भाग्य आहे. एक वेगवेगळ्या प्रकारच्या कविता मी लिहिल्या. एक कविता अशी मला लिहायची होती की दांडिया रास, त्याच्यावरती एक कविता लिहायची होती. मग दांडिया रास खेळताना ती जी स्टाईल असते हा, हा, तशा प्रकारची स्टाईल घेऊन हा. गरबा डान्सचं एक मी काव्य लिहिलं. हा. पद्मजा फेणाणी म्हणाल्या म्हणजे आम्ही ते जेव्हा शूट केलं त्याचा व्हिडिओ केला आणि सगळीकडे पाठवला, तो पद्मजा फेणाणींनी बघून सांगितलं की मराठी गरबा कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. मला आनंद आहे की खरोखरच वेगवेगळ्या सोसायटीमधून, इनरव्हील क्लबमधून हा गरबा खेळला गेला. इव्हन आम्ही उत्सवमध्ये जिथे राहतो ना तिथे सुद्धा हा गरबा खेळला गेला. आता उत्सव संबंधी थोडक्यात माहिती हो, मला सांगते. ते तुम्हाला विचारायचंच होतं की गेली किती वर्ष तुम्ही उत्सव लाईफ मध्ये राहताय? मला जवळजवळ आता 2 वर्ष होती. अच्छा. पण पहिल्यांदा मी काय हा. केलं, एक महिना जाऊन प्रत्यक्ष राहून बघितलं अच्छा. कसं आहे काय पण आहे. म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण वृद्धाश्रमात जाऊन नाही राहावं? सांगते. माझे मुलगा सून आणि आम्ही सगळे एकत्र राहत होतो माझ्या मिस्टरांच्या निधनानंतर. हा, हा. ते पण किती नंतर साली झालं? ते 14 मध्ये गेले. अच्छा. मग आम्ही 23 पर्यंत एकत्र होतो, म्हणजे कोविड संपेपर्यंत. हा. नंतर मग त्यांची माझ्या मुलगा असून सगळ्यांची बदली झाली. हम्म. ते नॉर्थला. मी म्हटलं मला पुणे आणि मुंबई हे सोडायची नाहीये, हा, हा. मी इथेच राहणार. हम्म. मग एकटी ब्लॉकमध्ये मी राहिले 1 वर्ष. हा, हा. पण ते फार कठीण व्हायला लागलं. हा, हा. त्यामुळे मला मग ही संस्था कळली, तिथे मी जाऊन बघितलं. आता मी तिथे इतकी आनंदात आहे की मला रोजचं जेवण खूप पौष्टिक मिळतं, मेडिकल सगळ्या सोयी मिळतात. तिथे उत्सव आम्हाला इतकं गुंतवून ठेवतं, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स घेऊन. आता क्रिकेटचं तुम्ही बघा, हो, क्रिकेटचा हो. खेळायला दिलं, प्रत्येकाच्या नावाचे आमचे टी-शर्ट बनवले. अच्छा. वेगवेगळ्या म्हणजे जसं प्रत्यक्ष मैदानावर होतं ना त्याची प्रतिकृती त्यांनी उत्सवामध्ये वा तयार वा केली. वा वा. तिथे वेगवेगळ्या डॉक्टरांची लेक्चर्स ठेवली जातात. वृद्ध माणसांना काय सांगायला हवं त्याच्यासाठी वेगवेगळ्या गाण्याचे कार्यक्रम होतात, नृत्याचे कार्यक्रम होतात, योगा असतो, झुंबा. आमची वृद्ध माणसं आम्ही सगळे इतके झुंबा मस्त खेळतो, अच्छा. हे सगळं बाकीचं विसरायला होतं. हा, हा. तर उत्सव हे एक आयडियल वृद्धाश्रम आहे. आणि त्याला म्हणजे मी जेव्हा इनरव्हीलमध्ये काम करत होते तेव्हा आम्ही जे काय प्रोजेक्ट करायचो ते नीडी लोकांसाठी, तर त्यात वृद्धाश्रमाचे प्रोजेक्ट आमचे बरेच होते. पण एक खरं सांगू का, ज्या दिवशी आम्ही वृद्धाश्रमाचा प्रोजेक्ट करून घरी यायचो ना, पुढचे 2 दिवस अतिशय वाईट जायचे. अच्छा. कारण तिथलं ते वातावरण, तिथल्या भावना आणि आपल्या ह्याच्यात जी कल्पना आहे की आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं म्हणजे नाती तुटली, त्यांचा अपमान झाला. आताच्या नवीन काळाप्रमाणे ही समाजाची गरज आहे. पुढची पिढी एक तर आउट ऑफ इंडिया तर हे असेल किंवा इथल्या त्यांच्या नोकरीत बिझी असेल, ते आपल्या यांची सगळ्यांची काळजी घेऊ शकतील नाही, तर ते त्यांची अशा ठिकाणी सोय केली ह्याच्यामध्ये की ते तुम्हाला दुःख नाही, मेडिकल हेल्प 24 तास, हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय, म्हणजे काय तुम्हाला हवं असेल ते सगळं तिथे मिळतं. त्यामुळे मला ते उत्सव अतिशय आवडलं आणि मग मी उत्सवमध्ये राहायचं ठरवलं की म्हणलं मुंबई आणि पुणे मी सोडणार नाही.
पण मला तुमचं दिवसभर कसं म्हणजे तुमचं आता उठल्यानंतर पहिल्यांदा तिथे काय तुम्हाला एक्सरसाइजेस वगैरे करायला लावतात? हो सकाळी योगा असतो. हां, तुमचा दिनक्रम ज्याला- सांगू शकाल का? हो हो सकाळी 7 वाजता तुम्हाला बेड टी मिळतो. अच्छा. नंतर तुम्ही मैदानात जाऊन योगा करू शकता. आणि तुमच्यासाठी एक रूम डेडिकेटेड असते का? हा ब्लॉक आहे. एका ब्लॉक मध्ये 2 जण राहू शकतात. म्हणजे एकटेपणा जातो. हा, 2 हा. सोबती आपल्याला म्हणजे एक मिळतात. ब्लॉक म्हणजे 2 बेडरूमचा एक ब्लॉक 2 बेडरूमचा Two bedroomचा एक जसं block. आपण फ्लॅट म्हणतो हो, flat. तसं. अच्छा, ओके. आणि सगळ्या सोयी आहेत तिथे. अच्छा. बेड आहेत सगळ्या काय म्हणू साफसफाई करणारे पडदे लावणारे. म्हणजे असं फिलिंग नाही कुठे येत की अरे आपण कुठे येऊन पडलो. असं नाही होत. आपण आनंदात आहोत. अच्छा. हां. आणि मग त्यानंतर त्यानंतर आम्हाला ब्रेकफास्टची वेळ असते. मग ती तुम्हाला रोज आणून देतात? ब्रेकफास्ट नाही ब्रेकफास्टला मी जावं लागतं. तिथल्या याच्यात जातो काय कॅफेटेरिया? कॅफेटेरियामध्ये. आणि तिथे रोज वेगवेगळा ब्रेकफास्ट असतो. अच्छा. सोमवारी साबुदाण्याची खिचडी ठरलेली असते. अच्छा. हां. बाकी मग कधी इडली कधी डोसा कधी उपमा. हां. त्यामुळे ते पौष्टिक खाणं मिळतं अच्छा, सगळं. हां. शिवाय कॉर्नफ्लेक्स आणि हे बाकीचं सगळं असतं अच्छा. ते पण वा, असतं वा. मुसेली वा, वगैरे. वा. त्यामुळे ज्यांना जे आवडतं त्यांना ते मिळतं. वा. आठवड्यातनं 2दा फळं देतात. अच्छा. एका वेळेला 2 फळं भरपूर अच्छा. तुम्हाला एवढी हवी तेवढी अच्छा. लिमिट नाही. हां. आणि जेवणामध्ये एक उसळ डाळ भाजी कोशिंबीर आमटी भाकरीमध्ये भाकरी पोळी फुलका तिन्ही प्रकार असतात. अच्छा. जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घ्या. अच्छा. हां, हां. आता घरी मी समजा एकटी राहिले तर एवढं जेवण मला करणं शक्य नाही. मग तिथे जाऊन माझी तब्येत सुधारली. अच्छा. जास्त सगळं खाणं व्यवस्थित जातं ना बरोबर, पोटामध्ये. बरोबर. आणि मग ब्रेकफास्ट आणि लंच मध्ये काही ऍक्टिव्हिटीज असतात का? नाही तेव्हा तुम्हाला पर्सनल तुमच्या हां. सगळ्या गोष्टी अच्छा. आंघोळी म्हणा किंवा ब्लॉक हे करणं. मग संध्याकाळी 5 वाजता पुन्हा सगळ्यांचा कार्यक्रम रोज कार्यक्रम. चहा कॉफीचा वगैरे. 5 वाजता एके दिवशी भजन शिकवतात. अच्छा. एके दिवशी हँडीक्राफ्ट शिकवतात. अरे वा. एके दिवशी झुंबा असतो. अच्छा. आणि काही वेळेला प्रोग्राम असतात. डॉक्टरांची लेक्चर्स असतात. आणि आता म्हणजे जी क्रिकेटची मॅच आमचा 1 महिनाभर क्रिकेटची मॅच चालली आहे. आणि क्रिकेट मॅचचं एकदम काय म्हणू बरोबर वातावरण निर्माण करतात. अच्छा. अच्छा. इंटरव्हल मध्ये सगळ्यांना कॉर्नफ्लेक्स अच्छा. वा. आणि हे वा. फार छान करतात. वा. मस्त. आणि म्हणजे काय म्हणू आपण डिग्निफाईड तुम्ही आहात. रिस्पेक्ट आहे तुम्हाला. आणि स्टाफ पण खूप चांगला. स्टाफ खूप चांगला आहे. म्हणजे इव्हन कॅफेटेरियामधली जी मुलं असतात कामाला ती पण आजी आज तुम्ही एकच पोळी खाल्ली अच्छा. असं विचारतात. क्या बात. इतकं प्रेमाचं असतं. आणि मेडिकल डॉक्टर 10 तास असतात आणि बाकी 24 तास नर्सेस असतात. अच्छा. त्यामुळे रोज रोज बीपी बघितलं जातं. ज्यांना शुगर आहे त्यांची शुगर बघितली जाते. आणि एखादी अचानक हां. हे झाल्यास हां. ताबडतोब विदिन 20 मिनिट्स शेजारच्या हॉस्पिटलशी त्यांचं कनेक्शन आहे. त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मामा मावशी इथले देऊन उत्सवच्या गाड्या देऊन तुम्हाला पोचवल्या जातात. वा वा वा. आणि मग नातेवाईकांना कळवलं जातं. म्हणजे असं नाही की नातेवाईकांना कळवणार मग तुम्ही त्यांना कुठे हलवणार नाही. आता तिथे मी तुम्हाला जर वयाचा गट सांगितला तर सिनियर सिटीजन म्हणजे 60 वर्षापासून धरली जातात. पण जवळजवळ तिथे मेजॉरिटी आहे ती 85-86च्या पुढची आहे. अच्छा. 90चे 92चे लोक तिथे आहेत. मोठं ग्राउंड आहे फिरायला. म्हणजे ग्राउंडमध्ये तुम्ही उन्हात बसू शकता चेअर घेऊन किंवा फेऱ्या मारू शकता. भेंड्या खेळतो आम्ही किंवा रामरक्षा म्हणतो. म्हणजे कुठलाही जीवनाचा कुठलाही भाग तुम्हाला उणीव नाहीये तिथे. खूप छान असतं. मी आता दिवाळी अंक तुम्हाला दिलाय तो तुम्ही वाचा. आणि एक तुम्हाला मी भेट द्यायला तिळगुळाचं आणलंय. अच्छा. त्याच्यावरचं जे सगळं हे आहे ते वेस्ट मधून बेस्ट अच्छा. त्यांनी अशा करणाऱ्या तिथल्या म्हणजे आमच्या हां. वृद्ध लोकांपैकी एक जण आहेत. अच्छा. वा वा वा. त्या पहिल्यांदा मोठ्या कबड्डीपटू होत्या. अच्छा. म्हणजे कबड्डीचे सामने खेळवणं त्यातली निवड करणं हे सगळं काम त्यांनी केलं. आणि तुम्हाला मी दाखवते जसं तुम्हाला कल्पना यायला. अच्छा. तो तुम्हाला त्यांचं नाव इथे लिहिलंय. वाचू. जयश्री झेंडे. हे सगळं त्यांनी वेस्ट गोष्टीमधनं तयार केलंय.
खूपच सुंदर आहे. ही बाहुली सुद्धा केली आहे. बाहुली, हा. फूल आहे टिश्यू पेपर्सचं. वा 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 वा. तर आणि हे पण म्हणजे भेंड्यावर एक खेळ हे पण घेतले जातात. हम्म. होळी खेळली जाते, अच्छा. दसरा केला जातो, सगळे सगळे सण सण. साजरे केले जातात. फार छान असतं आणि मुख्य म्हणजे क्वालिटी खूप छान हा, असते, हा, हा. अतिशय छान असते. मी तुम्हाला एवढे प्रश्न उत्सव लाईफ बद्दल विचारायचं कारण म्हणजे का कुणाच ठाऊक, लहानपणापासून हा म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून आता त्या लहान मुलाच्या डोक्यात कुठून आलं असेल मला माहित नाही, पण आय वॉज व्हेरी शुअर की एक 60 नंतर मी वृद्धाश्रमात जाईन, तिथे मदत सुद्धा करेन हा. किंवा जर का देवाची इच्छा असेल तर वृद्धाश्रम काढू पण शकेन. पण आपण कुणावरही अवलंबून राहायचं नाही, उलट आपण जास्तीत जास्त इतरांना मदत करू शकू असं कुठेतरी त्या लहान मुलाच्या डोक्यात, आणि ते अजूनपर्यंत कायम आहे. म्हणून मी जरा जास्ती विचारपूस तुम्ही करत काय होते. करा, एकदा इथे भेट द्या, नक्की आहे, नक्की आहे, माझ्या गेस्ट म्हणून या. नक्की आहे, नक्की. आणि तुम्ही म्हणजे खरंच पाहण्यासारखं आहे. आणि तिथे आता कशी आहेत माहिती, ज्यांची मुलं आउट ऑफ इंडिया आहेत ना, त्या मुलांना इथे घरं ठेवलेली असतात, पण तिथे एकटं ठेवू शकत नाही आपल्या आई वडिलांना. बरोबर आहे. आणि अमेरिकेत एक ठराविक काळापर्यंत तुम्ही जाऊ शकता आउट ऑफ इंडिया, पण नंतर तुम्हाला तुमचं स्वतःच्याच ह्याने राहावं लागतं. बरोबर आहे. तर ती मुलं आपल्या आई वडिलांसाठी इथे जागा बुक करतात आणि वर्षातनं आदनमधनं ती लोक येऊन भेटतात आणि कसं काय चाललंय सगळं पण व्यवस्थित आणि आता होतं. वृद्धाश्रम टॅबू नाही राहिला नाही अजिबात. नाही, उलट म्हणजे वृद्धाश्रमावर मी एक कविता केली, ती सगळ्यात शेवटी सांगायचं होतं मला, पण एकदा पण ऐकवा ना. ऐकलं. उत्सवच्या मी जेव्हा गेले आणि अनुभव घेतला, पुण्यात तेव्हा- कुठेशी आहे? बावधन एरिया माहिती आहे बावधन, तुम्हाला? हो. बावधनला आहे. आणि मोठ्या 2 बिल्डिंग आहेत, 8 मजली, आणि प्रत्येक ह्याच्यावर 2 बेडरूमचे 8 फ्लॅट वा वा एवढे आहेत. वा. आणि कसं म्हणजे तुम्ही सिंगल पण राहू शकता हवं असेल तर, पण ह्या काळात तुम्हाला कोणाची तरी सोबत बरोबर आहे. ती पण हवी द असते. होल पॉइंट इज हा, एकटं नाही तो, राहायचंय. हा. मी घरी एकटं हा, राहायचं नाही हा, म्हणून आपण हा, तिथे जातो. ते एका ब्लॉकमध्ये 2 मेंबर असतात अच्छा. आणि साधारणतः ते मराठीला मराठी, हिंदीला हिंदी, हा, हा. किंवा नवरा बायको असे अच्छा. सगळे असतात. वा. आणि सगळी म्हणजे रोज स्वच्छता सगळी केली जाते, आपल्याला काही करावं लागत नाही. रोज कपडे धुण्यासाठी ते थैली त्यांची देतात, त्यात कपडे टाकले की दुसऱ्या दिवशी मिळतात आपल्याला. बात आहे. हा. म्हणजे कपडे वा, धुवायचे काहीच नाही. करायचं फक्त नाही. त्यांचा एकच अट आहे हा. की तुम्ही शक्यतो कुकिंग नाही करायचं, हा, हा. म्हणून गॅस किंवा हे काही पुरवलं जात नाही, म्हणजे शक्यतो धोके टाळण्यासाठी. बरोबर बरोबर. तर उत्सवमध्ये मला म्हणजे मी जेव्हा 1 महिना पहिल्यांदा ट्रायल घेतली हा, हा. आणि मी ठरवलं की नाही मला उत्सवमध्ये जायचं. हा, हा. हा, त्याची सहज एक हे सांगते की एक गोष्ट मला आठवली. म्हातारी होती, जंगलातनं निघाली हा. आपल्या लेकीकडे. हा, जाता जाता वाघोबा आला वाटेत हा. आणि म्हणाले, म्हातारी कुठे चाललीस, मी तुला खाणार. हा. म्हातारी म्हणाली, नको नको, आता खाऊ नको, मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडी जुडी होते, हा. मग मला मला खा. मला उत्सवमध्ये जाताना ही गोष्ट आठवली हा, आणि माझ्या मनात आलं की मी उत्सवमध्ये जाईन, हा. राहीन, आनंदी होईन, हा. जाडी मोठी होईन, मग मला खा. कुणाला म्हटलं ते तुम्हाला कळलं असेल. तर त्या उत्सवावरती एक छोटी कविता लिहिली आहे. उत्सव में क्या है, उत्सव में आनंद का उत्सव ही है, सुख समाधान की बौछारें है, जिम्मेदारी का बोझ नहीं है, नए मित्रों का सहवास है, गाना नाचना योगा करना मनोरंजन ही मनोरंजन है, जैसा दूसरा बचपन है. अच्छा अच्छा खाना है, आरोग्य की सुविधाएं हैं, गणेश पूजन से मन प्रसन्न रहता है, क्रिकेट जैसे खेल होते हैं, उत्सव में आनंद का उत्सव ही है. केयर टेकर्स है, उत्सव में डॉक्टर्स है, अपनी हेल्थ की जिम्मेदारी वो लेते हैं और प्रेम और सम्मान देकर काम करने वाले सब कर्मचारी है. एकही उद्धटपणाने बोलणारा तिथे आढळणार नाही. मग म्हणलं ना मगाशी की जेवलो नाही आपण, अरे आज तुम्ही कमी जेवलात, हा. किंवा आज तुम्ही रात्रीचं दूध हळद घेता ना, आज का नाही घेतलं. इतकी प्रेमाने चौकशी केली जाते. घरेलू मुसीबतों से छुटकारा मिल रहा है,
बूढ़ेपन का बोझ हलका हो रहा है, उत्सव में आनंद का उत्सव ही आहे. वा. फार सुंदर बघण्यासारखं आहे. तुम्ही अवश्य या आणि आवडेल तुम्हाला. मला अजून एक कविता तुम्हाला जी ऐकवायची आहे ती मगाशी म्हटलं की माझ्या नंदेनी कॅन्सरवर पुस्तक लिहिलं आणि जे एक पथनाट्य करायला सांगितलं त्याच्यासाठी मला त्यांनी एक कविता लिहायला सांगितली. तर आपल्या मराठीमध्ये भारूड नावाचा एक काव्यप्रकार आहे. तो मला सुचला आणि असं वाटलं की आपण त्याच्यावर काहीतरी उपयोग करून लिहूया. तर हे कॅन्सरवरचं एक भारूड आहे. तुम्हाला मी जे पुस्तक दिलं आहे ते आहे डॉक्टर नाईक, सतीश नाईक आणि माझी नणंद दुर्गा गाडगीळ त्यांनी ते लिहिलं आहे. आणि ती मी भारूड जस्ट वाचून दाखवते. त्याच्यावर लोकांनी जे नाट्य केलं ना ते मस्त नाच करून खेडवळ पोशाख घालून अतिशय रंगलं ते सगळीकडे. त्याचं शब्द असेल, अशा कशा ग बाई या पेशी, डोसकं फिरलेल्या पेशी, अशा कशा ग बाई या पेशी, डोसकं फिरलेल्या पेशी, गुपचूप नकळत शरीरात शिरती, गुपचूप नकळत शरीरात शिरती, कोणत्याही अवयवात करीतात मस्ती, पूर्ण शरीराचा ताबा घेती, अशा कशा ग बाई या पेशी. इतर रोगाहून वेगळा कॅन्सर, या पेशी जणू त्याच्या स्पॉन्सर, वा. नाव घेताच घाबरून सोडती, अशा कशा ग बाई या पेशी. विज्ञानाच्या मदतीने तुमचा ठाव शोधू, डॉक्टरांच्या सहाय्याने रोग्याला वाचवू, काळजी घेतली तर कशाची भीती, अशा कशा ग बाई या पेशी. कॅन्सर रुग्णांना देऊ दिलासा, निरोगी राहण्याची बळावेल आशा, झुंज देण्यास आम्हानाही भीती, अशा कशा ग बाई या पेशी. वा. आणि हे पथनाट्य त्या डॉक्टरांनी मला मुद्दामून सांगितलं की लोकगीताच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत जास्त पोचतंय. तुम्ही खूप छान लिहिलं. वा. मला समाधान आहे त्याच्यात. खूपच सुंदर, खूपच सुंदर. आणखीन एक गाणं राहिलं सांगायचं आणि जे मला तुमच्या कानावर घातल्याशिवाय चैन नाही पडणार. शांता शेळकेबाईंनी मला इतकं मार्गदर्शन केलं हां. की शेवटी माझ्यात धीटपणा आला आणि मी त्यांना म्हटलं, बाई मी एक काम करते, तुमची ही कविता मला आवडली आहे, ती मी घेते, त्यातलं एक कडवं तुमचं, हां. बाकीची 3 कडवी माझी. अच्छा. हां. तर तुम्ही परमिशन द्याल का? हां. हां. ते म्हणाले, मला आणून दाखव, मग मी बघते. अच्छा. हां. मग आणि जेव्हा मी 3 कडवी त्यांच्या याला लिहिली हां. त्यावेळेला त्यांनी ते इतकं ॲप्रिशिएट केलं आणि मग त्याला मी चाल लावण्याचा प्रयत्न केला आणि ते गाणं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. अरे वा वा वा. मी माझ्याशी काहीतरी गुणगुणते, हां. माझेच गीत मी म्हणते, माझेच गीत मी म्हणते. ही त्यांच्या याची अच्छा. सुरुवात आहे. हां. 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 एक कडवं त्यांचं आहे अच्छा. आणि आणि पुढचं बाकी? कडवं माझं आहे. तुमचं. आणि संगीत रसाने जी माझी कलाकार आहे तिने हे गाणं गायलेलं आहे. बरं. त्याला चाल मी लावली आहे. अच्छा. त्यामुळे मला पुढे पुढे चाल लावण्याचा पण छंद लागला. हां. 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 ती चाल कोणत्या रागात आहे काय हे मला माहिती नाही, हां, कारण हां. संगीताचं ज्ञान नाही. मी आता काय केलं माहितीये, आता मला वृद्धपणाचा हा जो भरपूर वेळ मिळालाय ना, माझी आधीची स्वप्न राहिलेली मी पुरी करते. SNDTच्या ऑनलाईन कोर्समध्ये मी गाण्याचे 2 हे शिकते सध्या. अय्या. एक 6 महिन्याचा कोर्स आहे, एक अच्छा. 8-10 महिन्याचा आहे. वा वा वा. त्यातला एक माझा झाला. हां. म्हणजे मी आता 2 वर्ष उत्सव मध्ये आहे. हां. तिथे आम्हाला रिकाम पण असतं, हां. काही काम नसतं, हां. पण आपल्या आवडीत सांभाळता येतं. तर एक 6 महिन्याचा कोर्स झाला. हिंदी राग रंग असा SNDTचा कोर्स आहे. त्याच्यात मी भाग घेतलाय आणि सगळ्यात वयस्कर मीच आहे. आणि आमचं ऑनलाईन एक सभा होते, संगीत सभा, आणि त्यात प्रत्येकाला एक एक गाणं म्हणायला सांगतात. आता ती सभा आमची 6 तारखेला आहे. म्हणजे दुसरा कोर्स माझा संपेल. वा. 6 महिन्याचा. वा वा. तर ते हिंदी गाणी ऐकता ऐकता पण छान मजा वाटते. येस. वा. त्यात प्रत्येकाला आम्हाला एक एक गाणं म्हणायला सांगतात. अच्छा. मला कोणतं गाणं आलंय सांगू? कोणतं? आपकी नजरों ने समझा. अच्छा. वा वा वा. खूप मजा येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना काय जे तुम्ही म्हणता ना जीवनात जगण्याची हौस, इच्छा, तळमळ ही राहते आणि निगेटिव्ह साईड सगळ्या नाहीशा. आता माझं बुढापण आलाय जवळ
पण मला आनंदाने घालवायचं आहे हां आणि माझ्या मनात त्या भावना मी व्यक्त करते. आणि त्या कवितेला पहिलं प्राईज मिळालं सिनियर सिटीजन क्लबमध्ये, अच्छा. ते सांगते. हां. कवितेचं नाव आहे सन्मान का बूढ़ापन. हं. हम बूढ़े हो गए तो क्या, हम बूढ़े हो गए तो क्या, ये तो सम्मान की गर्व की बात है. बरसात वही, चांद तारे बदले नहीं, फूल फल वही, सूरज की किरणें तो बदली नहीं. वैसे ही झूमेंगे, वैसे ही नाचेंगे, वास्तव में नहीं मन में तो सही. वा. हर पल पल का आनंद हम लुटाएंगे, हम बूढ़े हो गए तो क्या. सुख दुख की लहरें हमने झेली है, हं. सुख दुख की लहरें हमने झेली है, मुसीबतों से सामना करके अपने पथ पर अटल रहे हैं. हं. कंप्यूटर युग के नवयुवकों को अगर जरूरत पड़े, हं. कंप्यूटर युग की नवयुवकों को अगर जरूरत पड़े तो हमारी यशोगाथा सुना के दिशा क्यों नहीं दिखलाएंगे हम. हम बूढ़े हो गए तो क्या, हम भी उनसे इंटरनेट सीखेंगे, हां. हम भी उनसे इंटरनेट सीखेंगे. रिस्पेक्टेड सीनियर सिटीजन है हम, रिस्पेक्टेड सीनियर सिटीजन है हम. समाज में संस्कारों से उजियारा फैलाएंगे हम. जीवन हमने कष्ट उठाए, जीवन भर हमने कष्ट उठाए, अपने रिश्तेदारों को गले लगाए, अपनी मूल्यों से निष्ठापूर्वक प्रेम किया. अब तो घड़ी आई है वानप्रस्थाश्रम की, अब तो घड़ी आई है वानप्रस्थाश्रम की, मनशांति की, सब वैर सब कलह भूल जाने की. अब दृष्टि के सामने आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद. वा 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 वा. कमाल कमाल. रजनी काकू, किती किती हिंमत, किती उत्साह आहे जगण्याचा अजूनही. खूप बरं वाटलं, खूप काही शिकायला मिळालं तुमच्याकडून. आणि मला पण माझं मन मोकळं करायला मिळालं, ह्याचा खूप आनंद आहे. वा, मला पण खूप बरं वाटलं. आणि आपल्या गप्पा जशा गोड झाल्या तसा या गप्पांचा शेवट सुद्धा गोड करण्यासाठी सहज हवन एंटरप्राइज कडून अच्छा. तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. नक्की नक्की. हा खरवस आहे, अच्छा. अद्वैत बापट यांच्याकडून आलेला आहे आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक गूळ आहे. हो. सो तुमचं आता काही डाएट वगैरे चालू असेल तर त्यासाठी हा करा. मस्त. छान आहे ना. शेवट एकदम गोड झाला. येस. आणि तुम्हाला कसं कळलं की मला खरवस खूप आवडतो? बरं, आपण आता जिथे बसलोयत ना, चौरंग रेस्टॉरंट, सो तुमच्यासाठी मी मगाशी साने मॅडमला विचारून ठेवलं होतं काय काय आवडतं तुम्हाला खायला. थोडंसं काहीतरी मागवलेलं आहे. दादर वेस्टमध्ये आहे आणि आपले अस्साल मराठमोळे सगळे पदार्थ इथे मिळतात आणि दुपारची खूपच गर्दी असते इथे आणि अफलातून जेवण असतं. तुम्ही मुंबईला परत कधी आलात तर इथे नक्की या जेवायला. नक्की. आत्ता मी थोडासा नाश्ता मागवते तुमच्यासाठी. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण बघत राहा दिल के करीब एक वेगळं वळण.